नमस्कार. आज आपण एक अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो महिला सक्षमीकरणासाठी एक मैलाचा दगड मानला जातोय. पण यात एक खूप मोठा पण आहे. एक अशी अट ज्यामुळे एका चांगल्या ध्येयासमोर एक मोठं राजकीय वादळ उभं राहिलंय. चला तर मग हा गुंता नेमका काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. तर हीच तर खरी गंमत आहे. बघा, कायदा पास झाला, नाव नारी शक्ती वंदन अधिनियम, सगळीकडे कौतुक झालं. पण त्याची अंमलबजावणी एका अशा प्रक्रियेमुळे थांबली आहे ज्यामुळे देशातली राज्य अक्षरशः एकमेकांसमोर उभी राहिली आहेत. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? ठीक आहे, तर या दोन शब्दांवर सगळा खेळ अवलंबून आहे. आरक्षण आणि सीमांकन म्हणजे काय हे नक्की, आणि यांचा एकमेकांशी संबंध का जोडलाय बघूया. महिला आरक्षण हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणजे राजकारणात महिलांचं जे प्रतिनिधित्व इतकी वर्ष कमी राहिलंय ते सुधारण्याचा हा एक प्रयत्न. कित्येक दशकांपासून ही मागणी होती. म्हणजे सत्तेच्या वर्तुळात महिलांना त्यांची योग्य जागा मिळावी, हा त्यामागचा सरळ आणि महत्त्वाचा उद्देश आहे. आता दुसरा शब्द सीमांकन. सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे मतदारसंघांच्या सीमा नव्याने आखणं. का? कारण प्रत्येक जनगणनेनंतर लोकसंख्या बदलते आणि लोकशाहीत प्रत्येक मताचं वजन जवळपास सारखं असायला हवं, नाही का? तर हा समतोल साधण्यासाठीच ही प्रक्रिया असते. आणि हेच तत्व आपल्या संविधानाचा आत्मा आहे. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. म्हणजे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातलं मत असो, त्याचं महत्त्व सारखंच. आणि म्हणूनच सीमांकन इतकं गरजेचं मानलं जातं. याशिवाय खरी लोकशाही शक्यच नाही. अच्छा, मग एक साधा प्रश्न मनात येतो. जर सीमांकन इतकं महत्त्वाचं आहे तर मग गेल्या 50 वर्षांपासून आपल्या मतदारसंघांच्या सीमा बदललेल्याच नाहीत, असं का? याचं उत्तर आहे एका जुन्या पण खूप महत्त्वाच्या निर्णयात. ही टाईमलाईन बघा. 1971 साली जी जनगणना झाली त्यावर आधारित जागा ठरल्या. मग 1976 मध्ये एक घटनादुरुस्ती झाली आणि ह्या जागा 25 वर्षांसाठी फ्रीज केल्या गेल्या, म्हणजे त्या बदलणार नाहीत. आणि 2001 मध्ये ही मुदत पुन्हा वाढवली 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेपर्यंत. म्हणजे एका पिढीपूर्वी घेतलेला निर्णय आजही आपल्या राजकारणावर प्रभाव टाकतोय. पण असं का केलं गेलं? यामागचं कारण खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे. ज्या राज्यांनी, विशेषतः दक्षिण भारतातल्या राज्यांनी कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबवले आणि आपली लोकसंख्या नियंत्रणात आणली, त्यांना एक प्रकारे बक्षीस देण्यासाठी हा निर्णय होता. विचार करा, जर हे फ्रीज नसतं तर कमी लोकसंख्येमुळे त्यांच्या लोकसभेतल्या जागा कमी झाल्या असत्या. म्हणजे चांगल्या कामाची शिक्षाच मिळाली असती, नाही का? आणि आता जेव्हा हे फ्रीज उठण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा भारताच्या उत्तर आणि दक्षिण राज्यांमध्ये एक मोठी राजकीय दरी दिसू लागली आहे. हे आकडे बघा. गेल्या काही दशकांमध्ये उत्तरेकडील राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर जास्त राहिलाय, तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये तो कमी आहे. आणि हा जो लोकसंख्येतील फरक आहे तोच आजच्या या राजकीय संघर्षाच्या मुळाशी आहे. यामुळे दक्षिणेकडील राज्यांची चिंता वाढली आहे. त्यांना भीती वाटते की नवीन सीमांकनानंतर त्यांच्या लोकसभेतल्या जागा कमी होतील, राष्ट्रीय राजकारणातला त्यांचा प्रभाव कमी होईल. त्यांना असं वाटतंय की आम्ही कुटुंब नियोजनात चांगलं काम केलं आणि आता आम्हाला त्याची शिक्षा मिळणार का? एक प्रकारे त्यांच्यासाठी हा संघराज्य न्यायाचा प्रश्न बनला आहे. म्हणजे हा वाद कुणाचं बरोबर आणि कुणाचं चूक असा नाहीये. इथे दोन वेगवेगळी पण तितकीच महत्त्वाची घटनात्मक तत्व एकमेकांसमोर उभी आहेत. एकीकडे आहे लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्वाचं लोकशाही तत्व, एक भारत. तर दुसरीकडे आहे राज्यांच्या हक्कांचं आणि संघराज्य संतुलनाचं तत्व, न्याय संघराज्य. बरं, मग यावर उपाय काय आहे? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा वाद महिला आरक्षणाला विरोध म्हणून नाहीये, तर ते आरक्षण कसं लागू करायचं, त्याची रचना कशी असावी याबद्दल आहे. म्हणजे खरा प्रश्न हा नाहीये की महिलांना आरक्षण द्यायचं की नाही, तो तर सगळ्यांनाच हवंय. प्रश्न हा आहे की ते कसं द्यायचं जेणेकरून भारताची जी नाजूक संघराज्यीय रचना आहे तिला धक्का लागणार नाही. यावर एक संभाव्य तोडगा सुचवला जातोय, ज्याला विस्तार मॉडेल म्हणता येईल. यात काय आहे तर लोकसभेच्या एकूण जागा 543 वरून साधारणपणे 850 पर्यंत वाढवायच्या. मग नवीन जनगणनेनुसार सीमांकन करायचं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करताना कोणत्याही राज्याच्या सध्याच्या जागा कमी होणार नाहीत याची खात्री करायची. ज्या नवीन जागा वाढतील त्या लोकसंख्येनुसार वाटल्या जातील. यामुळे काय होईल, सगळ्यांनाच जास्त प्रतिनिधित्व मिळेल आणि कोणाचंही नुकसान होणार नाही. तर हा वाद किती गुंतागुंतीचा आहे हे यावरून लक्षात येतं. यात वेळेचा प्रश्न आहे, रचनेचा प्रश्न आहे, संघराज्याच्या संतुलनाचा प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचाही प्रश्न आहे. त्यामुळे याचं उत्तर इतकं सोपं नाही.
थोडक्यात सांगायचं तर यातून पुढे जाण्यासाठी एक असा मार्ग शोधावा लागेल जिथे घटनात्मक तत्व, संघराज्याचं संतुलन आणि राजकीय एकमत या सगळ्यांचा मेळ बसेल. शेवटी एकच प्रश्न उरतो, महिला सक्षमीकरण आणि सर्वांना न्याय्य प्रतिनिधित्व ही दोन्ही ध्येय खूप महत्वाची आहेत, पण भारत आपल्या संघराज्यीय रचनेला धक्का न लावता ही दोन्ही ध्येय एकत्र साध्य करू शकेल का? यावरच देशाच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे.